एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा त्यांनी कुंभमेळ्यात जायला हवं होतं असं हल्लाबोल राऊतांनी केला। तुमच्या राजकीय अस्वस्थतेमुळे राज्याला त्रास देऊ नये, तिकडे कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करायला हवी असं संजय राऊतांनी म्हटलं। तर संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांनी जोरदार उत्तर दिले। तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, तुम्ही शिंदेंच्या पायाच्या धुळीची बरोबरी करू शकत नाही असं शिरसाटांनी म्हटलं। सोबतच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना घेऊन कुंभमेळ्यात जाण्याचा सल्ला दिला। पाहूया। एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा, त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर। पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो, फार अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात। तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे। अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं, इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं। कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना मग। अस्वस्थ आहेत इकडे कुठे, महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका। तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते, लोकांच्या मुळावर येते। पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी। शिंदेने नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल। तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही तुमचे फार पुढचे आहोत। आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत, नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते। तुम्ही त्यांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत। आता तुमची जी काही दलाली करण्याची जी काही लिमिट होती ती संपलेली आहे। आता तुम्ही लोकांना ज्ञान देण्यापेक्षा जे काही तुमचे आहेत उबटा गटातले त्यांना नागा साधूकडे घेऊन जा, तिथं पवित्र करून आणा आणि देवाची भक्ती करण्याचं शिकवा।